नक्कीच. पण गौरव, म्हणजे अर्थात तुझे वेगवेगळे रोल्स आणि अर्थात तुझी एक वेगळी भरारी सुरूच आहे. पण जेव्हा केव्हा मी महाराष्ट्राच्या हास्यजत्राच्या सेटवर जाते हां. तेव्हा मला लिटरली माझे कमेंट्समध्ये येतं की अरे पण गौरव मोरे नाही आहे, आम्ही मिस करतोय त्याला. आणि अर्थात तुलाही असे अनेक मेसेज येत येतात. हो. असतील. तर हास्यजत्रा तू किती मिस करतोस. आणि अर्थात म्हणजे ते तुझं घर हो, होतं. ॲक्च्युली आहे. पण अजूनही ते घर तुला मिस करतंय. हो. तू त्या घराला किती मिस करतोय? माझ्या नावालाच ओळख त्या शोमुळे मिळालेली आहे, सरांमुळे मिळालेली आहे, आपल्या दोन्ही सरांमुळे. त्यामुळे ते विधिलिखितच झालेलं आहे, त्याच्यामुळे ते पुसले जाणारच नाही. कारण गौरव मोरे म्हणजे हास्यजत्रा, हास्यजत्रा म्हणजे गौरव मोरे, असं ते एक समीकरण झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याचे तर आपण आभार मानलेच पाहिजे कायमस्वरूपी, ऋणीच आहे त्यांचा. पण काही आता थोडंसं आता सिने क्षेत्रामध्ये असल्यामुळे आपण स्वतःला एक्सप्लोअर करण्यासाठी, नवीन नवीन कामं शोधण्यासाठी, तर त्यासाठी काही गोष्टी सोडाव्या लागतात, काही गोष्टी कराव्या लागतात. बरं. पण ते जे घर आहे, ज्याच्यामुळे ते मिळालं आहे, ज्याच्यामुळे आपण उभे आहोत, ते कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहील आणि लक्षात राहील. आणि त्याचे आभार आपण नेहमी मानायला तू पाहिजे. किती मिस करतो? खूप मिस करतो म्हणजे काय म्हणजे आज मला कोणी ओळखतं, म्हणजे संजय भाई आहे, सर आहेत, कोणी जे कोणी ओळखतं, अरे आपका व्हिडिओ देखा आहे, अरे आप शो में अच्छा काम करता, आप उधर अच्छा तिकडे चांगलं काम करता, हे त्या शोमुळेच मिळालं ना. सचिन गोस्वामी, सचिन मोठे यांच्यामुळेच मिळालं. त्यामुळे त्यांचे तर ते आपले गुरुच आहेत, त्यामुळे मिस करतो. आणि तुझ्या चाहत्यांना तुला काय सांगायचं आहे? काय नाही, फक्त स्वतःला ट्राय करण्यासाठी एक अभिनेता म्हणून वेगळा ट्राय करतो, उडी घेतोय. तर त्यासाठीच काही गोष्टी सोडाव्या लागतात, म्हणून मी हास्यजत्रा सोडलेली आहे. बाकी काय नाही, बाकी सिनेमातून मी तुम्हाला भेटतच राहील.